आरस केली अब सुन घ्या आई खेळत आली यान मायला कुचाल घेऊन जा आई खेळत आली आईला कुचाल घेऊन जा आई खेळत आली आईला कुचाल घेऊन जा आई खेळत आली आईला कुचाल घेऊन जा बाई तुम्ही कुंकू घ्या आरस केली अब सुन घ्या तुम्ही कुंकू घ्या आरस केली अब सुन घ्या आई खेळत आली आईला कुचाल घेऊन जा 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 हरी कन्या सासुराशी जाय कन्या सासुराशी जाय मागे परतून पाहे तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसी केशवा प्रस्तुत प्राप्तस्तरी प्राप्त प्रसंगी निवडलेला भंग जगद्गुरु जगदवंदनीय संत सम्राट देवमान्य संत वारकरी संप्रदायाच्या कडसस्थानी शोभणारे तुकोबाराय महाराज आणि हो तुकोबाराय महाराजांचा 4 चरणाचा अभंग आज भगवंताच्या साधू संतांच्या माता पितांच्या सेवेसाठी निवडला आहे. विठ्ठल विठ्ठल अभंगाकडे वळण्या अगोदर थोडासा परिहार द्यायचा तो असा साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीतन पावन झालेली आपली मुकभंगी नगरी बरोबर आहे. आणि या नगरीमध्ये कार्यक्रम किम निमित्ताने तर आपल्या गावातील सगळे तरुण मित्र मंडळ म्हणजे जय भद्रा ग्रुप त्यांचे अध्यक्ष आहेत सौरभ भैया शेवाडे व त्यांचा मित्र परिवार यांनी इथं भरपूर कार्यक्रम राबवले. त्यातलं पहिले तर रक्तदान शिबिर झालं. रक्तदान शिबिर नंतर त्यांनी भजनांचा कार्यक्रम आयोजित केला होता आणि त्याच्यानंतर आजचा तो म्हणजे कीर्तनाचा योगा. विठ्ठल विठ्ठल कुणीतरी मध्यस्थी असल्याशिवाय कोणतेच संबंध जुळत नाही. त्या युक्तीप्रमाणे मला सौरभ दादा साहेबांचा कॉल आला आणि मला वाटतं ते आमच्या दाजींकडे पण गेले होते. कुठे आहे सौरभ दादा साहेब, कुठे गेले? का परो माझ्या इथं का? अच्छा अच्छा. तर मला दादांनी कॉल केलाच की महाराज आमच्या सगळ्या मित्रांचं म्हणणं आहे, आमचं जेवढं जय भद्रा ग्रुप आहे सगळ्यांचं म्हणणं आहे की रवी किरण महाराजांना एकदा कार्यक्रमासाठी बोलवावं. आणि सगळ्या तरुण भावांचं ते प्रेम. खरं तर एवढ्या धावपडीचं टाइम आहे हा, इतकं धावपड इतकी धावपड आहे, वेळ नाही या पण तशा धावपडीत कुठंतरी माणूस प्रेमाच्या पुढे वाकावं लागतं आणि झुकावं लागतं नाही का? हा, प्रेमाच्या पुढे माणसाला झुकावं लागतंय. बरोबर आहे की नाही? सौरभ दादा साहेबांनी मला कमीत कमी 15 कॉल केले असतील. काही करा महाराज, तेवढी तारीख ऍडजस्ट करा. आणि माझ्या शब्दाचा त्यांनी मान राखला म्हणून मला त्यांचा मान राखावा लागला. आणि सगळ्या त्यांच्या वती मतलब सगळ्यांच्या वतीने त्यांनी मला कॉल केलेला. सगळ्या तरुण भावांना धन्यवाद. आलेले सगळे बाहेर गावाहून आलेले सगळे भाविक भक्त इथं माझ्यासाठी माझ्यावर जीवापाड प्रेम करणारे सगळेच मंडळी आहेत. ज्यांच्याकडे माझा 2-3 दिवसापासून मुक्काम आहे ते आमचे आप्पासाहेब राजू आप्पा, त्या गैरहजर आहेत. पण आजच्या कीर्तनाला त्यांना दुसऱ्या ठिकाणी आम्ही पाठवलं. माझी बहीण आलेली आमची मंदाकिनी ताई आणि इथं माझ्यासोबत आलेले आमचे सगळे मित्र ग्रुप, त्याच्यामध्ये आमचे भेंडीचे सगळे तरुण भाऊ आहेत. आमचे नितीन दादा साहेब असतील, आमचे सागर दादा असतील, आमचे रवी दादा आहेत. अजून माझ्यावर प्रेम करणारे इथं सगळे महाराज मंडळी जे शूटिंग करतायत. दोघं भाऊ माझे घरचेच आहेत. आमचे दिनेश दादा साहेब आहेत, आमचे भाऊ कदम म्हणजे त्यांचं नाव नामदादा आहे पण आम्ही त्यांना भाऊ कदमच म्हणतो मी तरी. आणि इकडे जे मृदुंगाला साथ करतायत ते आमच्या पूर्ण महाराष्ट्राचे लाडके असणारे आमचे मयूर बाबा. हो महाराज, त्यांच्या हातातच सरस्वती माता विराजमान आहे असं वाटतं. जेव्हा मृदंग वाजवतात ना त्यांच्या तालावर कीर्तन करावं तर वाटतंच पण कीर्तनासोबत किती नाचावं हे सुचत नाही असे वाजवतात पक्वाज. आणि ही कला
एवढी कला जोपासतात आणि एवढी कला असल्यावर सुद्धा त्यांच्या अंगी जी नम्रता आहे ना, हा, 2-4 बोलवाला आवरावतात नाही, आटे गणच शे पण दा काढतात नाही. जो खरा श्रीमंत आहे तो ते काढत नाही बाबा, थोडं परवाला आवरावतच नाही. म्हणजे खरं तर तुमच्या परिसरात माझे भरपूर कार्यक्रम होत आहेत, माफी मागून बोलेल. म्हणजे सगळेच सारखे असतात असं बी नाही बरं, सर्वात सारखा आहेत असं नाही म्हणा. काही काही उदाहरणे ना एकदम गावठी राहतच, अजिबात राग दर्जात नका. कारण मी कीर्तन कोणा एक माणूससाठी करणं नाही किंवा एक बाईसाठी करी नाही राहिनो. कीर्तनकार म्हणजे रेडीमेड कपड्याची दुकान असते, एकनासाठी कपडा शिवावतात नाही. ज्यांना मापना बसणं त्यानं घाले निघ जाणं वायबा डोकं लावा नाही. अजिबात एकासाठी कीर्तन नसते. राग अजिबात धरायचा नाही. असं समजा आज ना कीर्तनकार आपला भाऊ आहे, आपला पोरे आहे असं समजा, ऐका म्हणजे तुमले राग बी येणार नाही. बरोबर आहे ना? हो. ज्याच्याकडे भरपूर काही असताना तो दाखवत नाही, ज्यांना पण काय राहत नाही ना तो आवरावत नाही. काही सांगतोय, बाकी ना गरीब बी चांगलाच राहतं बिचारा, पण 1-2% बाबा थोडंफार रास पण आवरावत नाही. आमना जुना माहीत कीर्तनकार सांगेत, आपला पण उजीव घेत काय रास म्हणे. वास्तविक पाहता रावणाकडे किती होतो, सोन्याची लंका होती. हो, त्याचं काय राहिलं नाही तर आपण काय गर्व करायचा. राहिली गोष्ट सरस्वती मातेची. जर सर्व गुण संपन्न आमचे महाराज असतील, चांगले पकवाज वाजवत असतील, तर ती कला पचवण्याची पण ताकद असली पाहिजे. जर जास्त उग्र मिळून ना कला बी अंग सोडतेस बरं. हा, सरस्वती पण अंग सोडते. हा, म्हणून माणसाने उग्र मिदा काढू नये. हा, जास्त ना असं बागायत राहत त्या काहीच सांगतात नाही, आणि बाकी ना त्याच ना पण काहीच राहत नाही, पण आवराव तसंच नाही. जसं की बिगभर वावर राहीन ते बी कोरणणार राहत. बैलगाडीना टायाने दुसराना गाडा मागेल राहत, बैले 2 बांड्या बुळ्या राहत आपण, त्या बी चाके दुसराना लायला राहतस. दुसराना चाके मागेच नाही गाडा लय जासाव, आणि काय उजी श्रीमंती राहत नाही. 2 शेमड्या पोरीने 1 चिपटी बायको यांवर काहीच राहत नाही, पण आवराव तसंच नाही बाकी ना. हा, पण काही लोक असतात ते जिरवतात. इकडे गायनाला साथ करणारे आमचे जीवाभावाचे दोघंही महाराज मंडळी, आमचे रमेश बाबा आहेत, इकडे आमचे संतोष बाबा आहेत. हां, खरं तर हे लोक पण कालच्या दिवशी आम्ही होतो सोबत, आणि आमचे रमेश बाबांनी बऱ्याच कार्यक्रमांना मला साथ केलेली आहे. इथं गायनाचार्य वाजवणारे महाराज मंडळी चांगले आहेत, भोजनी मंडळ चांगली आहे, अजून आमच्यावर प्रेम करणारे चांगले आमचे जीवाभावाचे असणारे, त्यांच्याकडे पहिले हजेरी लागलेली माझी, असे असणारे आमचे दिनेश दादासाहेबांचे साडूभाऊ, त्या बी येलचे दास कोणा बी नंबर लागू आज. भागाभागातून परिसरातून आलेले सगळे श्रोतेगण, आलेले सगळे श्रोते बाहेरगावाहून आलेले असतील, सगळ्यांच्या पायाला स्पर्श करतो. जे माझ्यापेक्षा ज्ञानामानाने मोठे असतील त्यांच्या पायाला स्पर्श करतो. आणि भैया साऊंड सिस्टीम पण छान आहे बरं का, 1 नंबर आहे. फक्त मधमा किडा नाही पडायला पाहिजे बस. मायच्यान कधी जर साऊंड सिस्टीम चांगली लाई ना तुम्ही, माझे व्यवस्थित आवाज बिवाज दे ना, नामना गायनाचार्यसले कीर्तनकारले मृदंगाचार्यले मायच्यान सांगाच तुम्हाला बरावर बरी. हा, 1,00,000 ना 1,25,00,000, शेर ना 1,25,000 शेर होईल. हा, फक्त साऊंड सिस्टीम चांगली राहू द्या, त्यावरच खेळच्या आमना. विठ्ठल विठ्ठल हरी विठ्ठल. कार्यक्रम किम निमित्ताने गणरायांचा आगमना, आणि मला वाटतं आजचा 8वा दिवस आहे ना, आजचा 8वा दिवस ना गुरुजी. आज 8 दिवस पूर्ण होत आहेत. कदाचित तुमचा 9 दिवसाचा गणपती आहे का? हा, म्हणजे उद्या गणपती जात आहे. हा, ज्या गणपती बाप्पांना येऊन 8 दिवस झाले, मी प्रत्येक कीर्तनातून हे जास्त सांगत नाही, फक्त शॉर्टकट एक जो पॉइंट आहे तो मला सांगायला आवडतो. हा गणपती बाप्पा कोण आहे? काही लोकांची मानसिकता असते गणपती बाप्पा की नाही, पार्वती माता अंगुडीला बसली, अंगुडीला बसायच्या आधी पार्वती मातेनं अंगाचा मळ काढला आणि मळानं ते एक पुतळा बनवला, आणि ते पुतळा म्हणजे गणपती बाप्पा. असंच आहे का? हा, असंच आहे का माया? हो ताई सोन, असंच आहे का? पार्वती माताना अंगना महिना गणपतीशी, म्हणजे पार्वती माता असं काय 15-15 वर्षीचा अंग धुई नाही का?
अरे ते आधी शक्तीचा अवतार आहे, असं कस काय सांगून मोकळे होतात लोक, कळणार हो. पहिले साबण सुबण ही सुविधा नव्हती, म्हणून स्नान करत असताना ना अंगाला लेप लावायचा मातीचा, आणि तो लेप लावल्याच्या नंतर तो लेप काढायचा आणि मग स्नान करायचे, ही पद्धत होती. आणि तो लेप काढल्याच्या नंतर, तो मातीचा लेप काढल्याच्या नंतर त्याचा गणपती राय बनवले आणि त्यांना सजीवंत मंत्र जपून त्यांना सजीवंत केलं. आणि ते बसले होते. बसल्याच्या नंतर शंकर भगवंत आले. शंकर भगवंतांना जाऊ देत नाही म्हणून शंकर भगवंतांना मान छाटली. मान छाटल्याच्या नंतर मग नंतर पार्वती माता सांगते म्हणे, मन पोऱ्याला माठ टाक, मन पोऱ्या जीवत कर द्या म्हणे. असंच आहे ना. हा, इथे बडं माहिती आहे तुम्हाला, त्यामुळे सांगत नाही मी. जे माहिती ते सांगा, काम करू नये. जे नाही माहिती ते सांगू. पण गणपती बाप्पाची ही जरी कथा असली तरी सुद्धा दुसऱ्या कथेमध्ये असं सांगितलं जातं की हा गणराया म्हणजे कृष्ण भगवंताचा अवतार. विठ्ठल विठ्ठल अभंग आहे तुकोबारायांचा. कोण तुकोबाराय? ज्यांची 65 लाखाची जागे लोकांना दान करावी ते तुकोबाराय. ते तुकोबाराय. कोणते? जाडून संसार बैसले अंगणी ते तुकोबाराय. अहो कोण तुकोबाराय? संसाराच्या नावे घालून या शून्य ते तुकोबाराय. आणि ते तुकोबाराय रस्त्यानं चालत असताना शानली माणसाने बघावं आणि बघितल्याच्या नंतर तुकोबारायांना सांगावं, ए तू क्या? अरे कुणाक चालला? तुकोबाराय म्हणतात, बापा 65 लाखाच्या बोजाखाली दाबावलेले लोक, जोवर माझ्याकडे पैसा अडकावता तोवर तुकाराम शेठ म्हणणारी लोक आज मला तू क्या म्हणायला लागली. देवार काय प्रसंग आणून ठेवला. पण तुकोबाराय स्वतःच्या मनाशी संवाद साधतात आणि सांगतात, भैया लोकांच्या नादी लागणं म्हणजे आपला वेळ वाया घालवणं. लोकांचं काय या? ज्यांना नावं ठेवायचंय ते ठेवणारच आहेत, ज्यांना वाईट म्हणायचंय रमेश बाबा, संतोष बाबा, ज्यांना वाईट म्हणायचंय ते म्हणणारच आहेत. तुम्ही जरी एखाद्या व्यक्तीला चालत नाही, तुम्ही एखाद्या व्यक्तीला चालतच नाही, त्याच्यासाठी देव जरी झाला तरी तुम्ही त्याला चालणार. आणि एखादा व्यक्ती तुमच्यावर प्रेम करत असेल, तुमच्याकडनं गुन्हा झाला तरी तो पोटात घातल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ज्यांना आपण चालत नाही त्यांचा विचार करणेच नाही. हा, त्यांच्यासाठी कितीही चांगलं केलं ते तुमचं चांगलं बघणारच नाही. फॉर एक्झाम्पल, तुमच्या भावाचं, बहिणीचं किंवा तुमच्या मुलीचं, मुलाचं लग्न करायचं, बोलू नका, लग्न करायचंय. जर गावामध्ये जेवणाला पदार्थ 7 बनवत असतील, तुम्ही 10 पदार्थ बनवा, की गावातले लोक, नातेवाईक, भावकीतले लोक सगळे खुश झाले पाहिजे. या हिशोबानं जेवण तुम्ही गावात लोक 7 पदार्थ बनवतात, तुम्ही 10 बनवा. लोक 10 बनवत असतील, तुम्ही 12-13 बनवा. लोक 12 बनवत असतील, तुम्ही 15 बनवा. लोकांना खुश करण्याच्या नादात काय चूक करतो आपण, ऐका. लोक 10 पदार्थ बनवतात, तुम्ही 12, 14, 15 बनवून टाका. पण हात दोन ठिकाणी उभा राहा. हात दोन टाइमले ज्यासले किडा पाडणार त्या एकच सांगतं, बट बरोबर होतं रे, पण ako बारीक शेव राहते ना, मजाही जाते. पाडले का किडे? म्हणजे ज्यांना तुमच्यामध्ये कमी काढायची ते कधीच तुमच्यामध्ये चांगलं बघू शकत नाही. म्हणून काही लोक तुम्हाला वाईट म्हणत असतील तर ठीक आहे ना. आणि थोडक्यात सांगू का, वाईट म्हणायची ज्याला सवय पडते ना, वाईट म्हणायची किंवा वाईट बघायची ज्याला सवय पडून जाते ना, तो कधी सुधरत नाही. आणि प्रत्येकानं ही जर सवय असेल तर सांगतोय बरं, जर मी स्वतःकडनं काय चूक होत असेल, मला एखाद्याची चूक जर दिसत असेल, मला एखाद्याची चूक जर दिसली तर मी स्वतः आरशाच्या समोर उभा राहतो आणि आरशाच्या समोर उभा राहतो, मलाच प्रश्न करतो, रवी किरण महाराज, तुला त्या दादाची की त्या काकाची की त्या मावशीची की त्या ताईची चूक दिसली, तू त्यांची चूक काढतोय, तेवढी लेवल तुझी आहे का? जर तुझी लेवल असेल तर चूक काढ. कारण काय माहितीये का, चुकी काढणाऱ्याची एवढी लायकी असली पाहिजे की जीवनात त्याची चूकच नसावी, तोच चूक काढू शकतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि चांगलंच म्हणाल पाहिजे असं काही नाही. लोके इथला नालायक विजायचे काही बटाने सारखा राहतस ना, मनीषने काही सांगत. इथला वायबार आहेत काही लोके सगळा बापमा सुद्धा दोष काढ टाकतं, तुम्हाला मनामा काढावत नाही. कसा अर्थ आहे? बरोबर आहे की नाही? हा,
जन्माल घालणारी मायले सुद्धा सांगते तर माडी तुला अक्कल नाही. मग खरं रे तुन मायला अक्कल नाही. तुन मायला आईच अक्कल राहते, तुला कसाल जन्माल घालते. विठ्ठल विठ्ठल मी जे बोलतोय ते तुम्हाला कळतंय ना? पण आयराणी समजते ना? बरे बा. नाही ते मी बोली राहणो मला असं वाटत बोबटीकडे जिरस काय राणी तुमले समजत नसेल. तुम्ही मन तोंडकडे देखी राहणार. जाऊ द्या महाराज बोल ना याला काय सांगा ना. भाषा समजायला पाहिजे तर बोलायला अर्थ येत आहे. नाही ते बऱ्याच ठिकाणी पसस माणूस. एक ठिकाणी कार्यक्रमले गो पिशवी ठेवा नेमकं घर होतं मारवाडी काकानं. मारवाडी काकूनी चहा आणा. चहा एवढा भारी होता म्हणता चहा जर इथला भारी जेवण बयान भारी भेटी बुवा. आणि माणूस दुसरी काय आशा रास मग. जे चहा जर इथली भारी जेवण लई भारी भेटीन म्हणतं. आता त्या मावशीने त्या काकाला विचारा म्हणे महाराजांना विचारा जेवायला काय बनवायचं. आता तो मारवाडी काका त्यान भाषा मग विचार माले म्हणे महाराज म्हणतं काय म्हणे सोगरो खावा नाही का पलको. माल सोगरो बी समजे नाही पलको बी समजे नाही. माल काय येडीले सासर काय माहेर काय. माल सोगरो बी समजे नाही पलको बी समजे नाही. पण डोकं चालावं म्हणे म्हणता आई पलको जरा हलकट वाटराय ना सोगरो सांग दे रवीन म्हणतो. मी म्हणतो सोगरो कासू म्हणतं. बसनत रातले जेवणले तो भाऊ ताजा ताजा दाळ भात काय मला भाषे भाकरे ना कालाठी दिना. मी नाही म्हणू सोगरोन काकू करे आग्रो म्हणतो उचल ओ मनी माय. बऱ्याच ठिकाणी फसस माणूस भाषण करता. मनीषीन पहिले विचारले हो नाही का. कारण आता तुम्ही वणीगडाकडे राहतात म्हणल्यावर मराठी बी असू शकतात म्हणून मी विचारून घेतलं. भाषा कळायला पाहिजे. भाषा कळणी ते बरा फरक पडत. हा विठ्ठल 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 आज काय फसेल नाही तू बा तसा. एकादशी होती तरी बेत चांगला होता. काय सोगरो फलको माने फसलो आज मी. मस्त फराड वजन मध्ये सौरभ दादा साहेब फराड एक नंबर होती. असं आत्मा गार होई गया. आमने ताईसले माहिती म्हणून उजी होगी 1.5 पोई मागं जेवण होई जास. पण मी ताटमानं पुरं कर दे ना थोडं फारच दे नाही असले. हो खावाल चांगलं राह ना का चित लाग जात माणूस ना. नाही ते काही काही ठिकाणी असा फसच ना माणूस. हो एक ठिकाणी कार्यक्रम लिगू मी कार्यक्रम होई गया मुक्कामी तांबी गो. आमना सर्व महाराज मंडळी होतात. सकाळ मग एक ताई म्हणे महाराज म्हणतं काय ताई म्हणे आमनाकडे चहा लिया ना म्हणे बाबा म्हणता होता इवाडाना दिवस होता. सकाळ मावटणी चहा निघू आम्ही चहा बनी राहिनी तोपर्यंत ती मावशीने प्रत्येकले एक एक लाडू काढ दिन. आमले बठा गायना चारसले माले वाजवणारा आमना मयूर बाबा असले एक एक लाडू पटासले मेथी ना काढ देना थंडी ना दिवस म्हणे महाराज खायला म्हणे चहा बनसतीत लागमा. एखादी माऊली एवढी सुगरण रास ना बाबा असं रांधस ना ती माऊली ना कितलं खाऊन काय खावं असं वाटस. मेथीना लाडू असा बनायला होतात ना हात लावता बरोबर बुगा घ्या तोंडमा टाकताच पाणी होई गे म्हणतं काय माऊली सुगरण होई भू म्हणतं. हा इथला भारी लाडू. आता त्या लाडू खातात चहा पिलीने अंगणमा उतरणून ती मावशीने विरोधक होई म्हणे ओ महाराज म्हणतं काय आता आहे भो म्हणे म्हणतं चला रे भो आपले काय जटे वावर दिक ना तटे वाळा टाक द्या ना आपले काय तटे पडावा टाक दे ना म्हणे. ती बहिणी विचारटी म्हणे महाराज एक एक मेथीन लाडू खायला म्हणे. ती बहिणी प्रत्येक महाराज असले एक एक मेथीन लाडू देणार. पहिली बहीण लाडू इथला भारी बनायला होतात ना मेथी ना हात लावता बरोबर बुगावे घ्या तोंडमा टाकताच पाणी होई गे. आई बहिणी बी दे ना मेथीना लाडू दाबा ते दाबा याने चेंदा ते चेंदा याने म्हणतात रव्या फसणार रे. आणि ती बहीण ना चावई बी सर नाही. या महाराज मनकडे दखेत मी महाराजच कडे देखू. या म्हणे महाराज काहीतरी पर्याय काढा लाडू पुटी राहणार नाही म्हणतं. मावशी ताई तुम्ही चहा ठेवा म्हणतं. ती बहीण गई चहा ठेवाले महाराज असले म्हणतं फोडा बो लाडू. कोण दाते गाई तोडे कोणी हाते गाई फोडे. मी ते डायरेक्ट असा स्टाईलले उपटा ना स्लापले ठोकाईन खाल पडा ना असा दघेतो मनकडे. माल म्हणे तू कवला का डान घरात नाही रे तुम जिराई टाकसू म्हणे म्हणतं उचला रे भो याल किसा ठेवा रे. जनतेना लाडू किसा टिल्या मी त्या वरतेन उपरनं चाकली नाही बहिणले दाखवायला नको बो असं वरतेन जा केलो खाली ताटल्या दक्यात ती बहिणी म्हणे महाराज तुमले लाडू आवडना होते नाको एक एक लिया म्हणे म्हणतो आती बहीण तून पाय पडले होते माले. काही काही ठिकाणी फसस पण आमना भलता भारी भेद होता. अर्थात 2 दिन जाणं भारी भेदचे आमना. तू कोबा रस्त्यानं
चालत होते. शहाणली माणसं होती बरं. तुकोबारायांना म्हणत होते तू क्या अरे कुणा का चालला. तुकोबार म्हणतात बाप्पा 65 लाखाच्या बोजाखाली दाबावलेलं लोक, जोवर महाकडे पैसा होता तोवर तुकाराम शेठ म्हणणारी लोक आज तू क्या म्हणायला लागली. देवा अरे काय प्रसंग आणून ठेवला. पर असो मला समाजाशी घेणं देणं नाही. या देवा मला तुझी भेट घ्यायची, तुझं दर्शन घ्यायचं. माझे तुकोबाराय चालते झाले दादा. बारकी पोरं उभी होती, त्या पोरांनी तुकोबारायांना आवाज दिला. ओह महाराज तुकोबारायांना आवाज दिला आहे तू क्या अरे कुणा का चालला. तुकोबाराय म्हणतात शहाणली माणसं जाऊ दे देवा, पर बारकी पोरं सुद्धा तू क्या म्हणायला लागली. अरे काय प्रसंग आणून ठेवला. पर असो मला समाजाशी घेणं देणं नाही. देवा मला तुझी भेट घ्यायची, तुझं दर्शन घ्यायचं. तुकोबाराय चालायला लागले तोपर्यंत पुन्हा पत्नीने आवाज दिला. स्वामी धनी ओ चालल्यात कुठं. ओ लेकरांना खायला काहीच नाही म्हणले. लेकरांना खायला काहीतरी आणा ना. माझ्या तुकोबारायांनी शेतीचा मार्ग धरावा. शेतीचा मार्ग धरावा. ऊसाची पेंडी घेऊन येत आहे लेकरांसाठी. पर अशी बारकी पोरं रस्त्यात उभी होती. त्या पोरांनी तुकोबारायांकडनं पुन्हा ऊस मागावेत. महाराज आम्हाला ऊस द्या ना खायला, ऊस द्या ना खायला. माझ्या तुकोबारायांनी दुसऱ्याच्या लेकरांना ऊस वाटावेत. महाराज किती उदार अंतकरण. स्वतःचे लेकरं उपवाशी पोटी मारतात तरी सुद्धा दुसऱ्याच्या लेकरांना ऊस दान करतायत. काय विचार होते माझ्या तुकोबारायांचे. आता कशी मानसिकता आहे. तुकोबारायच ना विचार. स्वतःना पोरे भुक्या मर राहणार तरी दुसऱ्यांना पोरेले ऊस वाटी राहणार. कितला चांगला विचार आहेत. आणि आपला जर आत्मा उसनी डांगरा आहे नी आणि तुम्हाला पोटना पोऱ्या आणि भावना पोऱ्या जर संगेच पयतू ना ते कोणतं टिप्र दिशात बरं मोडीश नाही. त्याना आत्मा डिकराना आत्मा हो दान करणार असून भाऊ. हा कोणतं दिशा बांडी ना अशी जर नीती आपली कवय चांगली यादी मग नाव पडी ना आपलं. तुकोबारायांनी दुसऱ्याच्या लेकरांना ऊस दान करावे. महाराज पत्नीनं बघितलं बाई ग काही माणूस स्वतःची लेकरं उपवाशी पोटी मारताय आणि दुसऱ्याच्या लेकरांना ऊस दान करतोय. बाई या माणसाला काही संसाराची काळजीच नाही म्हणले. काय रे भाऊ चालणार रे. हा त्यासले असं वाटणं वा त्याच ना आत्मा रिमोट राहणार. रिमोट न बटन दाबा का चित्र बदलायचं साई बदले नाही राही ना जाणू. आई अजून 1 तास बदलाव नाही रे आप्पा. हान बहिणी तुम्हाला पाय पडीन सांगत देखा लेकरेसले ना कीर्तन भजन ऐकाळा सवय पाडा बरं का. त्यासले कीर्तन मला लई जाऊ कीर्तन ऐकाळो जाय भाऊ वय रे. ते कोणतरी इकरील नाही गेले ना सौदा यास ना अंगशे तू. हे पोराव बस न होईन ते एकच दाव बसले आणि उठ न होईन ते डायरेक्ट निघी जा. आता उठावत नाही ना उठावत नाही ना. अरे हो चिल्लर असून शांत बस जाता. ते दुसऱ्याच्या लेकरांना ऊस दान करतायत तुकोबाराय. तुकोबारायच्या पत्नीनं बघितलं बाई ग काय माणूस दुसऱ्याच्या लेकरांना ऊस दान करतोय. स्वतःची लेकरं उपवाशी पोटी मारायला लागली. पण तुकोबारायांच्या पत्नीनं रागारागात देवाकडे बघावं आणि देवाकडे बघून देवाला शिवी घालावी. मेल्या अरे मेल्या काड्या सावड्या अरे रणकी हो तुझी. पर माझ्या नवऱ्याला वेड करून ठेवलं ग भैया देवानं. देवाला तुकोबारायांची पत्नी शिवी घालते पर त्या माईचा तेवढा अधिकार होता बाबा. त्या माईनं शिवी घालावी तेवढा त्या माईचा अधिकार होता. आता कोणी बी कोणले बी गाया दे. हा बट्टा बिन बजेट ना कारभार होई जायचे. आते बर पावसाळ्या मग 10 बार मिरच्या सुकाळायला टाक देत आणि देवनी थोडाफार शितळा पाळात का लगेच माय हो देव बी काय चग ना हो माय. म्हणजे त्यांना सीजन मग तुम्ही मिरच्या टाकरा ना तरी देव गेले. मग चगेल देव का आपण बोलताना भान ठेवलं पाहिजे एखाद्याला दोष देताना. पण बाकीचे हा तसं राजबा जुना लोकेशने म्हणे एखादा भांडाल बुंद नाही राहिना बसता काय नाही त्याले. म्हणजे त्याले ज्याला बोलता उन्हाने त्याला बिनबुणनं भांडच म्हणतस. हा अक्कल नावाने वस्तू नाही राहत काही काहीसले. पण इथं तुकोबारायांची पत्नी बोलते त्या मायचा तेवढा अधिकार देवाला सांगते देवा अरे मेल्या काड्या सावड्या अरे रणकी हो तुझी. बार माझ्या नवऱ्याला वेड करून ठेवलं ग या देवानं. तुकोबारायांचं अंतकरण दुखावलं का. कारण देवाशी नातं तुकोबारायांचं काय होतं खूप प्रेमाचं नातं होतं. आणि काय काय मानत होते माहितीये का. एका अभंगात तर तुकोबाराय वर्णन करत असताना सांगतात की देवाशी नातं काय काय होतं. हे
कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता, 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 बहीण बंधू चुलता कृष्ण माझा, बहीण बंधू चुलता कृष्ण सांगतात. कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता कृष्ण माझा. इतकं सगळं देवाला मानत होते. कृष्ण माझे गुरु कृष्ण माझे तारू, इतकं सगळं देवाला मानत होते. आणि त्या देवाला स्वतःची पत्नी शिवी घालते. काय मानसिकता असेल तुकोबारायांची. जर माय बाप बहीण भाऊ सगळं काका बाबा सगळं देवाला मानतात आणि त्या देवाला जर स्वतःची पत्नी शिवी घालते तर तुकोबारायांची मानसिकता काय असेल. समजलं नसेल तर मी तुम्हाला प्रश्न करतो. बसलेले सगळे परिसरातील लोक, मुखभंगीतील लोक, सगळ्यांना विनंती करून विचारतो. जर तुमच्याकडे तुमचा आवडता व्यक्ती यावा, मित्र यावा, सखा यावा, पत्नीला सांगावा 2 कप चाटू, बायको सांगत असेल आपलं जमणार नाही, तुम्ही काय करसान. हा मन भाषा समजणी का तुमले, समजणी का नाही. मी तुम्हाला विचारलं तुमच्याकडे तुमचा आवडता मित्र यावा, सखा यावा, तुम्ही पत्नीला सांगावं 2 कप चाटू, बायको सांगत असेल मन जमणार नाही, तुम्ही काय करसान. मी कसा दुसता मठवर कीर्तन कराय नो, तुमले लगीन समजत नाही बा. लग्न झालं ना तुमना बटास ना, बोलतात का म्हणे तुम्ही. काम ना रडत नाही, बिनकामना चात्या जोडत असं रास काय काय ठिकाणी. विठ्ठल 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 तुमच्याकडे तुमचा मित्र आला, पत्नीला सांगितलं 2 कप चाटू, बायको सांगत असे ना आपलं जमणार नाही, तर तुम्ही काय करसान. बायकोच्या कानाखाली वाजवायला आयगाई करणार, बरोबर आहे ना. पण बायकोना कान खाली वाजाडाना फक्त या म्हातारा बाबा बसेलेत ना टोपीवाला, याच ना दकी घे वन आते ना पोरेश नाही, अजिबात गणित दरार नाही रे आप्पा. हा पहिल्या बाया मार काहीच नाही बितटेत आहेत. आते ना लगीन नंतर 6 महिना बॅग खाली करत नाही, पोरदक सुसारा कर कस काय शेन काय शे. जर डोकं उठाळपणा करा, बॅग उचले निघ जा, तू सांग तू काढतून खिचडीन लय म्हण बघणं चालणार घर. हा पहिल्या म्हाताराच नाही, इथलं दकी घे ना 2-4 कानमा बी ते देत ना तरी म्हातारीला दाखराय नाही माहिती. जरूर ना त्याला पहिले जेवायला देणं पडीन, नाही ते हा हुकूम चाडीन. हो आते ना पोरी आते ते 2 शब्द का काय बोले ना तो नवरा लगेच फोन, पप्पा तुमचे जावई मला गाणगाण बोलतायत. हा हो बहीण तू नवरा तुला गाणगाण बोल रहा ना, बापले फोन लाय दे ना. बापले फोन लावापेक्षा तून मायली एकदा विचार, मम्मी मन पप्पा तून कितली पिढीच ना उद्धार करे. पहिला म्हातारा असणं दकी घे, आते ना पोरेश नाही सांगा नाही भाऊसोन मारामारीनं कानपटा जोड दिसून दकी दिसून. हा कारण ती जेमतेम भेटेल राज पहिलीच. हा
35 नाव घेतं टाया बटेले आप्पा आई जर गई ते डायरेक्ट हिसबच सोडे आणा लंगोट चिले आणा गडवर निघ जावा ना बजेट बसाव नाही ना. या म्हातारास इथलं तर की जायचे ना बाबा या यासना तारुण पण मा या माऊलीसले जर मारी बिली येत ना ज्या 50 पुढल्या मावशी आहेत तिसले विचारा तुम्ही मार खायचने सुद्धा जर एखादी पोरले खरं त्रास आहे ना आता चिठ्ठी लिखे रमेश बाबा चिठ्ठी लिखे माय बापले तुमचे जावाई मला मारझोड करताय तुम्ही काही करा मला घ्यायला या तर ना पत्र चार ते कार्ड म्हणत त्याले कितला दिन मा पोचे ते 3 दिन मा कार्ड जाय आता येईन तर ते मायबाप वाचे त्या सांगेत बहीण आमना शेतीना कामे चालू शेत आता काय जमणार नाही तुम बापले 8 दिन मा 8 दिसू ते पत्र येवाना 3 दिन शेतीना कामे आवराना 8 दिन वय घेत ना 15 दिन नंतर तो बाप ये पोरले लेवाले पिशवीटी हे पोरतात आणि पाणी ना गल्लात बी भरलंय आणि एवढी डबी बी लई बापले पाणी दे ना का मग सांगे पप्पा हाय दखा ना काय शे बहीण तुम ना जवाईन कान मला कान माना बनाय दिना तो बापले असं वाटे मी का बाई इज्जत घालालो न वाटे 15 दिन मा बडा वातावरण क्लिअर होई जाय पण या फोनच नाही इथला सत्यानाश करेल छे ना थोडस बी काय वे नका पप्पा हे मला गान बोलताय हो माय त्या गान तुले मूर्ख नालायक म्हणा मग गान तुन बापले विचार तुन मायना 33 प्ली ना उद्धार कर टाके हो पहिलं बोलतं दके हो आणि आता इथलं उलट जायचे ना ते उलट वान मागे बी आपला जाते पहिले पूर्ण लगीन करान टाइमले या बसेले त्या काकासले विचारा पूर्ण लग्न जर करणार आहे ना पूर्ण माय बापले पहिले चिंता अशी राय बाप मन अंडेले समजिले रे सासू भेटायला पाहिजे हो बरोबर आहे ना इस्टेट नंतर ना विचार आहे पहिले मनी अंडेरले की मनी पोरगीले समजी लेणारी सासू भेटायला पाहिजे आता असं होई जायले सुनबाई आमले का वाढणारी भेटायला पाहिजे हो हाय का बरं होई गे आपण पोटमान पोरी मुगल्या माठ टाक्यात मनीष नाही आपले भोगणं पड राय नाही गर्भपात करा ना नतीजा शेव पहिले पोरी जास्त आणि पोरे कमी होतात पोरी जास्त आणि पोरे कमी होतात इथलं भारी होतं ना एक म्हातारा 2 बायका करली हा मनात बापण्या 2 येते ना एक म्हातारा 2 करे आता 35 ना होई घ्या ती एक बेटी राहिली नाही भाऊ पहिले इथलं बेकार होतं ना पोर जर दखा जायत ना पोरले पहिले वल्ला पाय करा रे चाला लावा रे पायले चूल ये तरच कर सूत बरोबर आहे ना पायले चूल इरायनात का तरच करा ना इथलं बारीक देखेत आणि आते पोरी बेटी राहण्यात नाही काय वाप्पा काय नाही तस काय नाही आपण मोठा म्हणणार लोक येत पोरे सोरेवालीनी फार किती वेळ ना ती बी चाली ना ते हो पायना खड्डा दखणारा 2 पोरीनी माय बी चाली आते म्हणजे हा जो सत्यानाश झाला करू नका असं नाही परिस्थिती तशी करावी लागणार आहे ज्या परिस्थिती आहे त्या परिस्थितीला आपल्याला तोंड द्यावं लागणार आहे अजिबात चेंज होणार नाही पण मला फक्त एवढं सांगायचं आहे की आपण जरा जास्तच ओव्हर करून टाकलं होतं म्हणून आपल्याला भोगावं लागतंय पहिले पोरे कमी आणि पोरी जास्त होत्यात मनीषीन बट दके सासून पुढे सुनबाई एक बी शब्द बोले नाही पहिले करे ना माडी सासून पुढे जर सुनबाई एक बी शब्द बोले ना तरी सासू सांगे सुनबाईले ए वाजा नको वाजवा नाही ते मना डोरले दुसरी करलाय सू पहिल्या सासूवा आतेना सासू वाजणं शिट्ट्या पुकारत बंद होई गे हा पहिलीच भेटत नाही त्या दुसरी नकावे नंबर लागी पर तुकोबारायांच्या जागी जर तुम्ही आपण कोणीतरी राहिलो असतो तर बायकोच्या कानाखाली वाजवली असती पण माझ्या तुकोबारांनी पत्नींवर नाही राग केला पत्नीवर राग नाही केला भगवंताकडे बघितलं आणि देवाला सांगितलं देवा ती बोलते पण मनाने प्रेमळ हो तिच्या बोलण्याकडे नका जाऊ काय म्हणले ती बोलत्या पण मनाने प्रेमळ आहे तिच्या बोलण्याकडे नका जाऊ काय उदाहरण करण असेल नाही का तुकोबारायांचं पण कुठंतरी तुकोबारायांचंही मन दुखावत होतं कारण ज्या लोकांवर 65 लाख खर्च केले जे लोक तुकाराम शेठ म्हणत होती तेच लोक तुक्या म्हणायला लागली स्वतःची पत्नी माझ्या देवाला शिवी घालते म्हणजे माझ्यावरच राग करते लई अंतकरण दुखावलं तुकोबारायांचं आणि माया हो तुम्हाला सांगू का जग जरी विरोधात केलं पूर्ण जग विरोधात केलं तरी चालेल पण पत्नीनं नवऱ्याला सपोर्ट केला ना तरी तो जगाला तोंड देऊ शकतो एवढी तुमच्यात पावर आहे तुम्ही नवऱ्याला सपोर्ट केला पाहिजे चांगल्या कामांना हो आणि तुम्हाला सांगू का घरातलं जर का शांतता टिकवायची असेल
तर कितीही सुकलेला बगीचा असेल तरी तो फुलू शकतो. फक्त घरातल्या दोन व्यक्ती समजदार पाहिजे. पहिले तर पत्नी आणि दुसरी म्हणजे माय. पत्नी आणि माय या दोन भूमिका जर समजदार असल्या ना, कितीही सुकलेला बगीचा असला तरी तो फुलू शकतो. जितका भक्ताचा देवावर विश्वास तितका पत्नीचा सुद्धा पतीवर विश्वास असला पाहिजे. माणूस बाहेर ते फिरी होणार ना, नाराज आहे ना, चेहरा पाडीशने येले ना, काहीतरी दुःखामाशे बा. बाईनी पाणी ना ग्लास लिहून नवराला सांगू ल्या धनी प्या, काय होय ना, काय टेन्शन लिरा ना, काय होय ना, कर्ज होई जायचे ना, मी तुमची पत्नी आहे, मी तुमची अर्धांगिनी आहे, दोन्ही जण मजुरी करसूत, कर्ज फेडसूत, टेन्शन लिहू नका. कितलं समाधान वाटी त्या नवराला. त्यांना घर स्वर्ग वाटीन. बरोबर आहे का नाही? बोलू नका, बोलू नका ना, बोलू नका ना, बिगर बोला ना, बसता येईना. बसले नवऱ्याला इतका सपोर्ट करायचा. स्वामी धनी कारभारी, आता काय कोणी म्हणत नाही बा धनी न कारभारी, इथलं काय कोणी म्हणत नाही. आता सध्या फॅशन होई जायचे. पिंट्यान पप्पा, दीदीन पप्पा, हाय कथाईन घुशीले काही समजी राहिलं नाही मला अजून. जाऊ द्या, तुमले पट असते मन बाप ना काय वावर ओलगी राय ना. दोन भूमिका समजदार पाहिजे. पती दारात आल्याच्या नंतर माझा पती नाराज आहे, नर्वस आहे, लक्षात आलं ना, पतिदेवांना पाणी द्यायचं आणि सांगायचं धनी काल काळजी करता हो, मी तुमची पत्नी आहे. लग्न केलं ना तेव्हा मी शपथ घेतलेली तुमच्या सुखदुःखात साथ देईल, काळजी करू नका. काय टेन्शन आहे, कर्ज झालंय ना, दोघं मजुरी करून कर्ज फेडू, तुम्ही टेन्शन घेऊ नका. कितलं भारी वाटेन हो काका त्या माणूसले, कितलं समाधान वाटेन. तुमनं जर बर देणे ना तो माणूस ना आयुष्य वाढी जास. तुम्ही इथलं बर देवानं नवराले धनी टेन्शन लिहू नका, कर्ज होई जायचे, दोन्ही जण मजुरी करसूत, दोन्ही जण संगेस कामले जासूत, दोन्ही जण मजुरी करीश कर्ज फेडसूत, जिथलं पेटणं तिथलं फेडसूत, नाही पेटणं ते नाही मान देसूत. कितलं भारी वाटे त्या नवराले. बरोबर आहे की नाही? किती सपोर्ट असेल. आणि माय सुद्धा तेवढी समजदार असली पाहिजे. मायने सुद्धा पोऱ्याला देखताच सांगायला पाहिजे भाऊ टेन्शन नको लिहू रे, मी आयाच ना, मी आयाच तो लोक तू ना कर्ज फेडसू, काय टेन्शन आहे मला सांग, तू नेमन खुशी मारा, काय काळजी करू नको. असं जर मायने सांगते कितलं भारी वातावरण राही घरनं. पण काही काय माया बिवजी डोकं उठाड राहतीस. पोऱ्याला दक्का का सांगते बावड्या येईल दक्रे येईल सांग बरं, तू घेतो ना मन मागे लटकी झाली ना जी पुढील ते दिसू बरं. मग तो बावल्या असं वाटत स्टँडवर बसीन बिड्या पुकेल चहा पियलच बरं होतं रे भोक तर घरी येवाय रे दादा. दोन भूमिका समजदार असल्या पाहिजे. पहिली पत्नी आणि दुसरी म्हणजे माय. दोन भूमिका जर समजदार असल्या की ती सुकलेला बगीचा असेल तरी फुलू शकतो. पर तुकोबरायांची पत्नी तुकोबरायांवर राग करते, दुखावलेला अंतःकरणा. घरामधनं बाहेर निघाल्या चार आजी माया बसल्या होत्या. तुकोबरायांना असं वाटलं या माझ्या मायसारख्यात या तरी प्रेमानं दोन शब्द बोलतील आशेनं. तुकोबराय त्या मावशींकडे त्या आजींकडे बघत होते, पर त्या मावशींच्या मुखातून पण वाक्य निघालं बाई ग मेल्यानं पूर्ण संसाराची राख रांगोळीच केली म्हणले बाई. दुखावलेलं अंतःकरण, दुखावलेलं अंतःकरण. तुकोबरायांना पुन्हा ठेच लागली मनाला. तुकोबराय म्हणतात अपेक्षा कोणाकडनं करायची, समाजामध्ये कोणी चांगलं म्हणत नाहीये. सगळे तुकाराम महाराज म्हणणारे तुक्या म्हणायला लागले. स्वतःची पत्नी रागावते, गलीमध्ये मावश्या बसल्या होत्या ह्या सुद्धा मला त्याच नजरेनं बघतात. अपेक्षा कोणाकडनं करायची, समाजाकडनं अपेक्षा काय ठेवायची, अपेक्षा ठेवायची आता त्या जगाच्या मालकाकडनं. माझ्या तुकोबरांनी पंढरपुराचा मार्ग धरला. चालत असताना जे कोणी साधू संत भेटतील प्रत्येक साधू संताला नतमस्तक व्हावं. एकच सांगा साधू बाबा माझ्या अगोदर जर का जगाचा मालक तुम्हाला भेटला तर माझा जय हरी सांगा, माझा राम राम सांगा, माझा नमस्कार सांगा. चालतायत तुकोबर आहे. आणि अंतःकरणातून प्रत्येक साधू संताला एकच हाक मारतायत काय, हे तुम्ही सनकादिक संत, तुम्ही सनकादिक संत, तुम्ही सनकादिक संत मन विकासी पावंत, तुम्ही सनकादिक संत मन विकासी पावंत, मन विकासी पावंत. एवढा करावो सांगा देवा नमस्कार. तुम्ही सनकादिक मन विकासी पावंत, तुम्ही सनकादिक संत मन विकासी पावंत.
एवढा करा एवढा करा भेटणाऱ्या साधू संताला नतमस्तक व्हायचं आणि एकच सांगावं, साधू बाबा माझ्या अगोदर जर का जगाचा मालक तुम्हाला भेटला तर माझा जहेरी सांगा, माझा रामराम सांगा, माझा नमस्कार सांगा. चालतायत तुकोबाराय, चालतायत चालतायत पंढरपुरात प्रवेश केला, जगाच्या मालकाचं दर्शन घेतलं. तुकोबारायांची गोष्ट करायलो बरं, भगवंताचं दर्शन घेतलं आणि तो आतून जो आनंद होता तो काही वेगळा असतो. भगवंताच्या दर्शनाचा आनंद संतांना कळाला, भक्तांना कळतो आणि गोपिकांना कळाला. नातेवाईकनीकडे जायचेतच स्वयंपाक वगैरे ना, स्वयंपाक करायला टाइम लागे, आमना गावामा मोठं मंदिर आहे, पाय पडी या त्यासले कधीच देव दिकत नाही, त्यासना डोकामा एकच रात बासून दे वहिनी होईन का नाही भाऊ. अंतकरणापासून देव बघायला, देवाच्या दर्शनाला जो जातो त्याला भगवंत दिसतो. हा